स्टार अवैध दारू व्यवसायावर मुरुड पोलिसांची कारवाई. 1,34,00,000 रुपयांचा देशी दारूसाठा व कार जप्त. 2 आरोपींना अटक. स्टार लातूर जिल्ह्यातील अवैध दारूची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुरुड पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ व नियोजनबद्ध कारवाई करून 1,34,00,000 रुपयांचा अवैध देशी दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त करत 2 आरोपींना अटक केली आहे. 26 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 9.20 वाजण्याच्या सुमारास मुरुड पोलिसांना अंकोली परिसरात एका कारमधून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित मारुती सुझुकी आल्टो क्र MH24C7954 या वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये 90 mlच्या सिमला संत्रा व टँगो पंच कंपनीच्या एकूण 1,600 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूसाठ्याची किंमत 64,000 रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 70,000 रुपये किमतीच्या कारसह एकूण 1,34,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत 1 महेश लक्ष्मण गायकवाड, वय 24, व्यवसाय चालक, रा. खंडापूर, ता. जी. लातूर. 2 महादेव शंकर गायकवाड, वय 42, व्यवसाय मजुरी, रा. खंडापूर, ता. जी. लातूर यांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपी कोणताही वैध परवाना न घेता आर्थिक फायद्याच्या उद्देशाने अवैध देशी दारूची चोरटी वाहतूक व विक्री करण्यासाठी हा साठा घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन मुरुड येथे गुन्हा क्रमांक 195/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 इ 81 व 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रामदास बलबीम नाडे यांनी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अंधारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रामदास नाडे, सहाय्यक फौजदार दशरथ गिरी, रामचंद्र जाधव, पोलीस अंमलदार हणमंत माने कोळी यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार माने